सुख म्हणजे नक्की काय असतं? तर प्रत्येकाच्या सुखाची व्याख्या वेगवेगळी असते. तर तशी सुखाची व्याख्या तुम्ही तुमची केलेली आहे का? किंवा लिहिलेली आहे का? वहीमध्ये एका पेनाने लिहिणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. परंतु तेवढी सुद्धा जर होत नसेल तर आपण मोबाईलवर स्वतःला मेसेज टाकू शकतो की ही माझी सुखाची व्याख्या आहे. तरच तुम्ही ज्या वेळेला व्याख्या तयार करतात त्यावेळेला तुमचा प्रवास त्या दिशेने होतो. किंवा कधी कधी तुमच्या असंही लक्षात येईल की बऱ्याच वेळेला ती जी गोष्ट तुम्हाला सुख म्हणून वाटत आहे ती गोष्ट होऊन सुद्धा गेलेली असेल आणि तुम्हाला अनुभव घ्यायचा राहिला असेल किंवा हे सुख होतं ते माहिती नसेल. तर अशाही गोष्टी घडतात स्वतःच्या बाबतीमध्ये. म्हणून आपल्या सुखाची व्याख्या जी आहे ती लिहा आणि त्या दृष्टीने त्याच्याकडे प्रवास मग नंतर चालू होईल. सुरुवातीला तुम्हाला पहिल्यांदा व्याख्या तर करावी लागेल ना, आणि ते कसं करायचं ते मात्र मी युट्यूबच्या मोठ्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. नक्की बघा.